मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात नवीन संधी आणि नवीन आव्हाने निर्माण होणार आहेत. तुमच्या मेहनतीने आणि दृढनिश्चयाने प्रत्येक अडचणीवर मात कराल. तुमच्या उत्साहामुळे तुम्ही कुठल्याही कामात ह्या आठवड्यात मागे राहणार नाही. मात्र आरोग्याची विशेष काळजी घ्या. हा आठवडा तुमच्या करिअरसाठी खूप चांगला असून तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची छाप पाडाल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. व्यावसायिकांनी नवीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा आठवडा अनुकूल आहे. तुमच्या कल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी हा काळ अनुकूल असणार असून नवीन गुंतवणूक करण्यास काहीही हरकत नाही. मात्र ती दीर्घकालीन गुंतवणूक असावी. या आठवड्यात तुमची आर्थिक बाजू उत्तम असणार असून अचानक धनलाभाची शक्यता आहे. मात्र मिळालेला पैसा रिइन्व्हेस्ट करा. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवल्यास तुमची बचत वाढणार आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये अधिक गोडवा निर्माण होईल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवू शकाल. जोडीदाराबरोबर संवाद साधा. वादापासून दूर राहा. त्यामुळे गैरसमज दूर होतील आणि तुमचे संबंध अधिक दृढ होतील. अविवाहित लोकांसाठी जुन्याने नवीन प्रेमसंबंध जुळण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. हा आठवडा पूर्णतः तुम्हाला ऊर्जावान असणारा असला तरी खाण्यापिण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम करा. त्यामुळे तुमचा कामामुळे येणारा ताण थकवा दूर होईल. वेळेवर विश्रांती घ्या. पुरेशी झोप घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असणार असून तुमच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करा. मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 8. शुभ रंग आहे निळा. शुभवार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 1, 3 व 5 सप्टेंबर. व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, तुम्ही शनिदेवाची पूजा करा. त्यामुळे रोज संध्याकाळी ओम शम शनैश्वराय नमः या मंत्राचा जप करा. त्यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे दूर करण्याची शारीरिक व मानसिक क्षमता तुम्हाला प्राप्त होईल. कुंभ राशीसाठी हा आठवडा संमिश्र फलदायक असणार असून तुम्हाला अनेक बाबतीत यश मिळेल. काही ठिकाणी तुम्हाला संयम ठेवावा लागेल. तुमच्या बुद्धिमत्तेच्या आणि संवादाच्या जोरावर तुम्ही अनेक गोष्टी या आठवड्यात सहज साध्य करू शकाल. मात्र डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवा. तुमच्या कामामध्ये अधिक लक्ष केंद्रित केल्यास तुम्ही चांगले परिणाम मिळवू शकाल. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा चांगला असणार असून तुम्ही तुमच्या कामामध्ये अधिक सक्रिय राहाल. तुमच्या कामाची सर्वतोपरी प्रशंसा होईल. तुम्हाला नवीन संधी देखील मिळतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवल्यास तुमचे काम सोपे होणार आहे. व्यावसायिकांनी या आठवड्यात नवीन योजनांवर काम करणे फायदेशीर ठरेल. नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबाबत योग्य नियोजन करणं आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या कुंभ राशीच्या जातकांना हा आठवडा सामान्य राहणार असून तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. अन्यथा बजेट बिघडण्याची शक्यता आहे. कोणतेही मोठे गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. जुने कर्ज या आठवड्यात फेडण्याचा प्रयत्न करा. नियोजित मार्गानेच पुढे जा. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये गैरसमज निर्माण होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. वादापासून दूर राहा. संवाद साधा. त्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत मोकळेपणाने संवाद साधू शकाल. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. लहान सहान गोष्टीवरून वाद घालणे टाळा. अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. कामाच्या ताणामुळे डोकेदुखी किंवा पोटाच्या संबंधित तक्रारी निर्माण होऊ शकतात. नियमित योग व ध्यान केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. बाहेरचे खाणे शक्यतो टाळा. पौष्टिक आहारावर भर द्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार असून तुमच्या हुशार मित्रांची योग्य ती मदत घ्या. अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. शिक्षकांच्या सूचनांकडे लक्ष द्या. कुंभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4. शुभ रंग आहे निळा. शुभवार आहे शनिवार व शुभ दिनांक आहे 31 ऑगस्ट, 4 व 6 सप्टेंबर. कुंभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, या आठवड्यात श्री शनी महाराजांची पूजा करा. ओम शम शनैश्वराय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा. त्यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होईल आणि तुम्हाला आठवडाभर सकारात्मक ऊर्जा मिळेल. मीन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा नवीन संधी आणि नवीन आव्हाने दोन्ही घेऊन येणार आहे. तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि दृढनिश्चयाने प्रत्येक अडचणीवर मात कराल. तुमच्या उत्साहामुळे तुम्ही कोणत्याही कामात या आठवड्यात अजिबात मागे वळून बघणार नाही. तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. हा आठवडा तुमच्या करिअरसाठी चांगला असणार असून कामाच्या ठिकाणी तुमची छाप पडेल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील. तुमच्या नेतृत्वातील प्रकल्पांमध्ये तुम्ही यश मिळवाल. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत मिळून काम केल्यास अधिक चांगले परिणाम प्राप्त करू शकाल. हा आठवडा चांगला असणार असून तुमच्या कल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी उत्तम काळ आहे. आर्थिकदृष्ट्या तुमची आर्थिक बाजू या आठवड्यात चांगली राहणार असून अचानक धनलाभाची शक्यता आहे.
दत्तगुरूंची उपासना आवश्यक असून तुमच्या मेहनतीचे योग्य मूल्य तुम्हाला या आठवड्यात मिळेल. तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवल्यास तुमची बचत देखील वाढणार आहे. गुंतवणुकीसाठी, विशेषतः दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे. प्रेम नातेसंबंधात अधिक गोडवा येईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवू शकाल. नात्यातील गैरसमज दूर करण्यासाठी वाद सोडा आणि संवाद साधा. अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक मजबूत होते. या आठवड्यात मीन राशीच्या जातकांचे आरोग्य संमिश्र स्वरूपाचे राहणार असून खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. बाहेरचे खाणे शक्यतो टाळा. गरम पाणी प्या. नियमित व्यायाम करा. त्यामुळे तुमचा शारीरिक फायदा होईल. कामाच्या ताणामुळे थोडा थकवा जाणवू शकतो. त्यामुळे वेळेवर विश्रांती घ्या. पुरेशी झोप घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असणार असून तुमच्या जुन्या मित्रांचा अभ्यासात योग्य ते सहकार्य घ्या. तुमच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करा. शिक्षकांचं मार्गदर्शन महत्त्वाचं आहे, तेव्हा त्याला महत्त्व देऊन शिक्षकांची वेळोवेळी मदत घ्या. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या आठवड्यात काही चांगली बातमी मिळू शकते. शिक्षक आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी फायदेकारक ठरेल. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3. शुभ रंग आहे पिवळा. शुभवार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 1, 4 व 6 सप्टेंबर. व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, भगवान विष्णूची पूजा करा आणि रोज सकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 21 वेळेला जप करा. त्यामुळे तुमच्या जीवनात सुखसमृद्धी आणि शांती निर्माण होईल आणि येणारे अडथळे तुम्ही सहज दूर करू शकाल.